एटीएमचा शोध कोणी लावला? भारतातील पहिलं एटीएम कुठे सुरू झालं? जाणून घ्या हा भन्नाट इतिहास. आज आपण एटीएम मधून काही सेकंदात पैसे काढतो, पण तुम्हाला माहित आहे का एटीएमचा जनक कोण आहे आणि भारतात पहिलं एटीएम नेमकं कुठे सुरू झालं? नाही, मग जाणून घेऊयात. मंडळी, भारतात पहिलं एटीएम हे राजधानी मुंबईत सुरू झालं. सन 1987 मध्ये मुंबईच्या अंधेरी भागात HSBC बँकेने देशातील पहिलं एटीएम सुरू केलं. त्या काळात इंटरनेट आणि संगणकीकरण फारसं विकसित नव्हतं. त्यामुळे बँकेत न जाता मशीनमधून पैसे मिळतात ही गोष्ट लोकांसाठी आश्चर्यकारक होती. सुरुवातीला अनेकांना एटीएम वापरण्याची भीती वाटायची. कार्ड अडकलं तर, पैसे मिळाले नाही तर, असे प्रश्न लोकांच्या मनात असायचे. त्यामुळे सुरुवातीला फक्त काही मोजके लोकच एटीएम वापरत होते. एटीएमच्या शोधामागे ही एक रंजक गोष्ट आहे. त्याचे जनक जॉन शेफर्ड बॅरन यांचा जन्म भारतातील शिलाँग येथे झाला होता. बँक बंद झाल्यानंतर पैसे काढता आले नाहीत. याच अनुभवातून एटीएमची कल्पना जन्माला आली. आज भारतात 2.5 लाखाहून अधिक एटीएम आहेत आणि काही सेकंदात होणारा हा व्यवहार एकेकाळी लोकांसाठी चक्क जादूगार सारखा होता.